रामकृष्ण हरी मंडळी. मला एक असं सांगायचं आहे परिवाराबद्दल. कोणाचाही परिवार असो, पहिले मोठे मोठे परिवार होते, 2 भाऊ 3 भाऊ 3-4 बहिणी. आता छोटे छोटे परिवार झाले. पण जो परिवारातला मेढा असतो, घर पूर्ण चालवणारा जो घरातला कुटुंब प्रमुख असतो, 2 भाऊ असेल तर 1 भाऊ असतो, 3 भाऊ असेल तर एका भाऊकडे जबाबदारी राहते. पण माझ्या अनुभवानुसार मी एक सांगतो तुम्हाला, जो भाऊ पूर्ण कुटुंब चालवतो, प्रपंच चालवतो, व्यवहार चालवतो, प्रत्येक बहिणीच्या घरी सुखदुःखात जाईल, भाषींच्या घरी सुखदुःखात जाईल, भाऊबंदकीमध्ये मिळेल, सगळ्यांचे सुखदुःख सगळ्यांचं याच्यामध्ये तो जातो आणि दुःख सुखामध्ये सगळ्यांचं निवारतो. व्यवहार बी घरचा तोच पाहतो. बाजार हाट प्रपंच दुःख सुख दवाखाना इकडे जाणं तिकडे जाणं, सोयरीक संबंध लग्नाला जाणं मोहतवर जाणं, हा सगळं घरचा मेढ्याच करतो. परंतु मला असे काही कुटुंब अनुभवले की जो जास्त करतो त्यालाच लोक गलत समजतात की या माणसानं आमच्या घरात वाटोळ केलं बा, याच्याच हातात व्यवहार आहे बा. अहो तसं नसतं ते. म्हणून तर संत तुकाराम महाराजांनी सांगितलंय की जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. तर भावाभावांमधला जो हा फरक आहे, जो आपला भाऊ करतो बा, त्याला सगळं काही पाहावं लागतं, त्याला बाजार आणावं लागतो, घरचं कुटुंब चालावं लागतं आणि त्यालाच सगळा परिवार दोष देतो. हे असं का? आता याच्या व्यतिरिक्त जो काही कुठेच जात नाही, मोहतवर नाही, लग्न कार्यात नाही, कोणी भाचींकडे नाही, बहिणींकडे नाही, व्यवहारात नाही, कुठला व्यवहार पाहत नाही, नुसतं आयतं खातो, त्याला बाकीचा परिवार चांगलं म्हणतो की तो लय चांगला आहे बा. आणि जो काही करतो ना सगळं काही कुटुंबासाठी, त्यालाच गलत ठरवलं जातं. हा सिद्धांत आहे हा ना, हा मी माझ्या डोळ्याने पाहिलं. तर असं न करता भावाभावांनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. जो भाऊ चांगला कार्यकर्ता करतो बा, आपलं कुटुंब चालवतो, त्याला प्रोत्साहन दिलं पाहिजे, अन्यथा त्याला दुखवलं नाही पाहिजे. हेच या व्हिडिओतून मला सांगायचं आहे. मला अनुभवलं आहे म्हणून मी तुम्हाला सांगतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, राम.